शिबिरात आजच्या पाहुण्या प्रशिक्षक होत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदिनीताई जाधव. कुठल्याही गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका ही शिकवण देऊन त्यासाठी अनेक प्रयोगही करून दाखवले त्यांनी. मुलांनी अतिशय डोळसपणे या सगळ्याचा आनंदही घेतला, मार्गदर्शनही स्वीकारलं. माफी दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपल्याला माफी तर कधी मागायला हरकत नाही का? काही चुकलं, काय झालं की सॉरी सॉरी म्हणतो. आपण तर रोजच बोलतो तो दिन साजरा. जॉर्जिया आणि गयाना इथं त्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणून हा साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये ते सगळं लगेच जवळचं वाटतं. तर अमेरिकेमध्ये राष्ट्रीय कागदी विमान दिन म्हणून हा दिवस साजरा होतो. तर आता आपण काय जे आज बोलू त्यानंतर एक कागदी विमान करून सुद्धा उडायला हरकत नाही. हो ते तर आपण नेहमी करतो की नाही करत. ओके कारण आता बाकी काही नाही, पण फक्त विमान करता येत नाही. तरी श्रीहरी पावी जयतो स्वभावे. आता श्रीहरी म्हणजे देव पावतो, म्हणजे प्रसन्न होतो असं म्हटलेलं आहे. पण देवच प्रसन्न होतो असं नाही. तर आपण जेव्हा चांगली वागणूक करतो त्यावेळेला आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपल्याला मनापासून समाधान होतं, आपल्या वागणुकीमध्ये शांतता येते, मन शांत राहतं. हा त्यातला अर्थ काढायचा. म्हणजे देव प्रसन्नच होतो असं नाही. देव सगळीकडे आहे. आपल्या चांगल्या वर्तणुकीची आपल्याला फळ तो देतच असतो. म्हणजे ही फक्त देवपूजा नाही तर लाक्षणिक अर्थाने व्यक्तिमत्व घडवणं आहे. तरी श्रीहरी पावी जयतो स्वभावे. आता स्वभावे याचा अर्थ कसा की सहजपणाने. स्वभावे याचा अर्थ सहजपणाने. जेव्हा तुम्ही चांगली वर्तणूक करता, सत्य बोलता, जे आता सगळं सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वागता तेव्हा त्याचं फळ तुम्हाला सहजप्रमाणे मिळून जातं, मिळतच असतं. म्हणून हे वर्तणूक आपली चांगली करायला पाहिजे. आता जनी निंद्यते सर्व सोडवणी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता निंद्य आणि वंद्य हे दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत. निंदे याचा अर्थ समाजाने ज्या कृती वाईट मानलेल्या आहेत त्या कृती आपण करू नये. आणि वंद्य म्हणजे ज्या समाजाने वंदनीय अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे असा त्यातला अर्थ निघतो. आता तुम्ही कपाळावरती बरा श्वास श्रद्धा आहेत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा नसतो. म्हणून या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला सगळ्यांना आणि आम्हालाही. आपल्याला देवाच्या नावानेच काय केलं जातं, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जातं. आर्थिक म्हणजे बरेच पैसे आपले हे जातात. तुम्ही पेपर जातो असे खराब प्रकरण आहे. बरेचसे नावाभाऊ आहे, खूप घाणेरडे प्रकार करतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या आपल्या घरामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं फार गरजेचं आहे. आपण आपले आई वडील आता तुम्ही सुशिक्षित घरातून आलेले आहात, पण गावाकडे बघितलं तर त्या मुलांचे आई वडील शिकलेले नसतात. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी एखादा आधार हवा असतो आणि तो आधार शोधतात कुठे तर एखाद्या बाबाभावाकडे जातात आणि त्या ठिकाणी मात्र त्यांची काय होते, आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण केलं जातं. असं जर का कोणता बाबाभावा करत असेल तर त्यांच्यावरती कायद्याने काय केलं जातं, गुन्हा नोंदवला जातो. तर असंच वाटतं आणि मग तुम्ही पण तशाच प्रकारे कृती करता. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला ऐकायला पाहिजे. व्यवस्थित ऐकलं तर मग मात्र करू शकतो. डोळे पण पाहणं गरजेचं असतं. पाहिलं की लक्षात येतं की तुम्ही ऐकलं का व्यवस्थित, नाही पाहिलं का व्यवस्थित, गाल नाही दोघांनी एका ठेवलं होतं की हे गालावरती साठवलं होता. हे सगळे जर नंतर मग हा तिथे केला लक्षात घ्या की आपल्याला हे करायला पाहिजे. पाहणं, ऐकणं आणि चांगली क्रिया. चलो स्टार्ट. 1 2 3 पुढा इथे निघाली इथे सोडा टाका रेडीला 8 9 10.
कधी तुम्हाला दिवसभर कधी बाबा हुशार असतात. एखाद्या मुलीचे लग्न होत नसलं तर आई काय करते, बाबाकडे घेऊन जाते. माझ्या मुलीचं लग्न होत नाही, मग बाबा हळद करतात, हळदीमध्ये हिरवा पावडर मिक्स करतात आणि ते मुलीच्या हातावर देतात, मंत्र म्हणतात, पाणी टाकतात. म्हणून ते बघितलं तर काय झालं, हळदीचं कुंकू झालं. तर लाल रंग म्हणजे सौभाग्याचं निर्णय आहे. बाईचं कुंकू काळ झाली की म्हणतात, बाई कुंकूचा झाला धोका, सौभाग्याला धोका. दोघींचं एकत्र दाखव. म्हणजे ज्याच्यावर करणी झाली असं वाटतं त्यांचं काळं झालं. दिसलं सगळ्यांना? काय पाठवलं यावरचं शक्ती घे. तू काय घेतलं? तू काय घेतलं? तू आता तुझा पेनाचा कलर कसला आहे? ग्रीन. तुला चेंज करून कुठला हवा? ऑरेंज. ओके. तुला कुठला हवाय? चमचाचा तो कुठला हवाय? कलर कुठला चेंज करून हवाय? रेड. तुला ब्लॅक आहे तर कुठला हवाय? व्हाईट. तुला येलो. तुला पिंक हवाय. तुला रेड हवाय. तुला तुला आणि अशा पद्धतीने तुमच्या हातातल्या वस्तूचा रंग बदलला. डोळ्यापुढा तुझं पण आहे. दाखलं मी आल्यापासून काय सांगते, ह्या जगात चमत्कार घडत मग कशावर तुम्ही हात वरती करून सांगते की या जगामध्ये चमत्कार घडत नसतात. चमत्काराची किती अपेक्षा, किती आनंद झाला. अरे असं जर का असतं तर मी एकच ड्रेस चेंज केला असता, वस्तू माझ्या ड्रेसचा रंग बदलला असता. नंदिनी जाधव यांनी मुलांच्या आणि उपस्थित ज्येष्ठांच्याही मनातल्या अंधश्रद्धांचं चांगल्या प्रकारे निर्मूलन केलं. त्यासाठी त्यांनी प्रयोग करून दाखवलेले आपण आता पाहिलेच. बुवा बैरागी आपल्याला कसं फसवतात, मानसिक आर्थिक काही प्रसंगी शारीरिकही शोषण कसं करतात, त्यासाठी आपण सुरक्षित राहायला हवं, हे सगळं सांगताना आणि प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी धाडस दाखवायला हवं, हे मुलांना समजलं. पण या सगळ्या ज्ञानार्जनात मुलांच्या मनावर कदाचित दडपण आलं असेल का, असं समजून त्यांनी त्यावर उतारा म्हणून अतिशय सुरेख अशी तऱ्हेची रंगबिरंगी फुलं बनवायला मुलांना शिकवलं. ती ज्या मटेरियलची बनवली होती त्याचं नाव होतं पाईप क्लीनर. आकर्षक गडद अशा लाल, केशरी, निळ्या, हिरव्या रंगांचे ठराविक लांबीचे नळीसारखे आत तार असल्याचं जाणवत होतं. म्हणूनच ते ठराविक आकारात प्रकारात वाकवून तऱ्हेची फुलं मुलांनी बनवली. अतिशय सुरेख. डिंक, कात्री कशाचीच मदत लागली नाही. हे सगळं बनवत असताना मुलं जाम खुश होती बरं का. आणि घरी आणलेली ती मुलांनी बनवलेली फुलं पाहून मला खात्री आहे की त्यांचे पालकही नक्कीच खुश झाले असणार. ते पासपोर्टच्या कामाला गेले. हे फक्त मध्ये